नमस्कार मंडळी, राम राम, जय खानदेश. खूप 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 स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज बनवण्यात म्हणे वरण्या चटपटीत चिकल्या. कोल्हे कोल्हे फिकट चिकल्या आवडत नाहीत ना, तर त्यामुळे ह्याच्या चिकल्या आहेत ना त्या सगळ्यासला आवडतील. तर देखा मी चिकल्या कशा बनवण्यात. मी ना आठे पहिले कणिकही लिहिलेले, कणिकले चांगले भिजले होते आपण. आणि मी डाळ पण आहे ना जैन करून वाटीभर डाळ मी शिजायला कुकरमा टाक दिले. आणि कणिकमा मी टाकत थोडंसं ओवा आणि गावरानी तूप आणि चवीपुरता मग इले बीजेसनी मी साईडला ठेवतेस मस्त 15 ते 20 मिनटं मुराव देस बीजेसनी. तर इथल्या भारी ते साय चिकल्या आहे मग ओवा आणि गावरान तूप आणि नमक वगैरे टाकत तर खूपच भारी टेस्ट लागस. तुम्हाकडे जर काही भाजी आपल्या काही काही सापडत नाही, काय करू सुधरत नाही, तर त्यामुळे पण तुम्ही तवे पण हा तुम्ही नाही या चिकल्या करू शकतास. तर देखा मला आठे मोहन मस्त देवाई पिठले मोहन आहे आपलं देवाई. आता आपण घट्टसर गोळा तयार करलोत मळीसनी. तुमले जर वाटलं ना काहीतरी चटपट खाणं आहे बुवा आणि घरमा काहीच भाजी वगैरे काही दिशी राहणे किंवा काहीतरी वेगळं खाणे, तर ह्या चिकल्या इथल्या भारी लागते. ह्या तिखट चिकल्यावरण्या तुम्ही फिकट खायलाच होतील, पण हे तिखट बी खूपच भारी लागतंच. पोरीसले तर इथल्या आवडतंच ना. आपली जी कणिक आहे ना ती बिंजीसन वेगळी रेडी. आता थोडंसं तेल टाकीसनी दिले मी मस्त सुईलेस, काय म्हणतंस आपल्या खानदेशी भाषा मर दिलेस मस्त. आणि तिले मी आता अर्धा तास आहे ना मुराव देस कणिकले. या गोडाले मी झाकी देस तेवढा मग आपलं वरण शिजणं का आपण देखू. आपली जी डाळ आहे ना ती काही शिजलेली नव्हती अजून, तेवढा म्हणी नाढे एक कांदा चिरलेला, टमाटा चिरलेला, एक आणि लसूण पण खुडलेली राहत. आता आपण आहे ना तिखट चिकलीसाठी मसाला तयार करलो. चटणी मसाला वगैरे, धनासनं पावडर वगैरे मी आटे टाकलं ना. पहिलं 1 चमची धनासनं पावडर, थोडंसा हिंग, 2 चमची लाल तिखट. तुम्हावर राही, तुम्ही अंदाजप्रमाणे लाल तिखटही टाकू शकतास. अर्धी चमची हळद मी टाकली रणू. तसंच आपल्या चिकलीसले ना एकदम चटपटीत टेस्ट यासाठी ना मी आधी थोडंसा अर्धी चमची पावभाजी मसाला टाकलेले, कारण ते ना माझं जी टेस्ट आहे ना ती एकदम चटपटीत टेस्ट, डायरेक्ट आपलं मन एकदम भरी जास्त खायचं नाही. त्यामुळे मी आधी अर्धी चमची पावभाजी मसाला वाव टाकलेला आहे. हा आपला कांदा टोमॅटो बी रेडी होई घ्या आणि मसाला पण रेडी होई घ्या. आता आपण डाळ तर काही शिजेल नव्हती, तर डाळ शिजणे का देखूत आपण शिजी घे आणि पीठ पण मस्त मुरय घे म्हणे कणिक. आता मी गोळा करलेस आणि गोळा करीसन पाटलावर मस्त बारीक लाटीलेस. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असा मीडियम साईज मी गोळ्या लाटीलेस. आणि जशा आपण पाटोड्या पाडतस ना तसाच आकार मी चिकल्या या पाडिलेस मस्त. आणि एक ताटमाटी देस एककडे पाडले होयसले आणि मग नंतर वरण लगत कुणाकडे नुसतं सोडानच कामरास. एकदम भारी एकदम टेस्टी चिकल्या आहे. तेच थोडंसं ताटले पीठलाही देवानं आणि त्यांना या सगळ्या 2-3 ताटमा आणि परातमा या सगळ्या तुकडा तोडीसाठी देवानं. तर देखा डाळ म्हणे आटे शिजी घे. मी आटे कुकरनं झाकण उघाडं. आता आपण ना या डाळल्या मस्त फोडणी दूध चटपटीत एकदम नरम तडक डाळ आहे मस्त होई घे, तुम्ही देखू शकतास. आता आपण फोडणी दिलो चिकलीसले. तर मी आटे तिकडे यांकडे मग 2 ते 3 पळ्या तेल टाक दिलं. तेल मस्त गरमही घेत लगेचच टाकत मग मोहरी आणि जिरं मोहरी पण भारी तडतडी घेते मग टाकत. मग ते लसूण आणि लसूण टाकीस आणि तिसलं 1 मिनटं कळकळू देतात तेल मान लगेचच टाका कांदाला थोडासा नरम होईपर्यंत मी भुजले जात तेल मग. कांदा मस्त आपला भुसाई घात लगेच त्यांना टाकत मी आता टोमॅटो टाकीस आणि लगेचच त्यांना टाकस मी आता नमक, जेणेकरून आहे ना आपला टमाटा लवकर शिजायला पाहिजे. नमक टाकीस आणि त्यांना ज्या मसाला काढलो जात मी त्या मसाला टाक देतात, धनाचा पावडर वगैरे मसाला तिथं 2 मिनटं मस्त परता येतात आणि लगेचच टाक मी त्यांना वरण, म्हणजे जी डाळ आपण शिजायला त्या डाळ टाक दिली. तर इथली भारी फोडणी आहे बसच ना, एकदम भारी वरण नाही लागत. चिकल्या लागतंच. तर ते का भाजीले नाही वरण लागत काही घे आणि त्यांना सोड्यात मी आता ज्या चिकल्या मी तोडलो जात ना त्या चिकल्या सगळ्या चिकल्या त्यांना टाक देतात मी आता. आणि तेसले चांगलं 15 ते 20 मिनटं चांगलं शिजू देस मी. देखा आपल्या चिकल्या असणं पाणी जे ना ते घट्ट व्हायला लागे वरण पाणी, म्हणजे आपल्या चिकल्या शिजामाई घ्यात. तर 15 ते 20 मिनटं या होई घ्यात आणि चिकल्या मस्त शिरीसन होई घ्यात रेडी. कितल्या भारी दिसऱ्याने देखा तुम्ही. इथलं घट्ट सर आई सूप बी इथलं भारी लागस ना वरणनं आणि त्यांना प्रोटीन वगैरे भरपूर रास. तर ही वडांनी मग इथला भारी लागतंच ना. तुम्ही आधी तोरण्या चिकल्या बी मी तुमच्यासोबत शेअर करसू. तोरण्या चिकल्या बी तशाच भारी लागतीस. तर देखा या होई घ्यात म्हणा मस्त गरमागरम वरणच्या चिकल्या रेडी. चला मग तुम्हाला जर अशाच म्हणा सोप्या आणि साध्या रेसिपी आवडत असेल तर मग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.